गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. सो याच्या आधी आपण 2 वेळा भेटलेलो आहोत. याच्या आधी आपण शिर्डीला गेलेलो, शिर्डीनंतर आपण जेजुरीला गेलेलो आणि आज आपला तिसरा व्लॉग आहे. आता आपण चाललो आहोत श्री स्वामी समर्थांना भेटायला. थेट आपण अक्कलकोट आणि गाणगापूरला चाललो आहे. तर आपली ही ट्रिप खूप मजेदार असेल. तर तुम्हाला जसं मध्ये मध्ये दिसेल म्हणजे आम्ही काय काय कुठे कुठे जातोय, काय काय करतोय, हे सगळं तुम्हाला आम्ही एन्जॉय करू देता. तर तुम्ही घर बसल्याही तुम्ही तुमची ट्रिप असेल, देवदर्शनाचा इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता. हो, आणि आपली ही ट्रिप आहे ती 2 दिवसाची आहे. तर आपण लवकर जाणार आहे आणि लवकर परत येणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात की आता सकाळचे वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत आणि आपल्याला निघायचं आहे आता. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं कळणार आहे की आपण कुठून निघालो, कशी ट्रॅव्हलिंग केली, म्हणजे कमी पैशामध्ये आपण कसं अक्कलकोटला पोहोचू शकतो, कसं गाणगापूरचं दर्शन घेणार आहे, कमीत कमी पैसे कसे खर्च होईल याचा आपण पूर्णपणे विचार करूया. म्हणजे ज्यांनाही जायचं असेल त्यांना एक आयडिया येईल की कसं जायचं आहे काय नाही ते. तर सध्या आपण तलोजामध्ये आहेत आणि तलोजामधून आपण निघत आहोत. आणि इथून मी, निखिल आणि माझी सासू भेटणार आहे आम्हाला. ती आपल्याला कामोठ्याला भेटेल. सो आपण तिला भेटूया आणि त्याच्यानंतर पुढच्या ब्लॉगला कंटिन्यू करूया. तर आता आपण आपल्या घराकडून निघालो आहोत आणि आपण उबेर बुक केलेली. त्या उबेरचं फेअर आपल्याला समथिंग 130 असं काहीतरी झालं. तर सकाळी सकाळी एकदम बाहेर बघत होते ना, खूप छान वाटत होतं. तर आत्ता आपण खाली उतरलो. जरा आपल्याला मागे उतरावं लागलं कारण त्या टॅक्सीवाल्या काकांना ना टर्न घ्यायचं होतं ना, त्याच्यामुळे. तर आपल्याला थोडं पुढे चालत जायचं आहे. मी तुम्हाला दाखवते ना, तिथपर्यंत आपल्याला चालत जायचं होतं. तिथून आपल्याला आपली बस मिळणार आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप वेळ वाट बघितली. माझी सासू तर तिथून बसलेली पण ऑलरेडी बसमध्ये. ती कंटिन्यू आमच्याशी कनेक्ट होती की कुठे पोचले, काय पोचले. तर म्हटलं याच्याशी जरा मस्ती करू म्हणून. तर मी निखिलला घडीघडी तो इथे तिथे बघतोय, मी त्याला बोलवते माझ्याकडे, पण तो तरी ऐकतच नव्हता माझा. तर मला म्हणतो की कशाला माझ्याशी मस्ती करते, जरा थांब ना, मी कुठे तर मी काहीतरी विचार करतो, हे करते. तरी माझी मस्ती चालू होते. शेवटी त्याला माझ्यासोबत मस्ती करावीच लागली. आणि मग त्याच्यानंतर इथून आपण ज्या बसस्टॉपला बसलो आहे ना, तिकडे नॉर्मली म्हणजे असं दुसरीकडे ऐरोली वगैरे साठी जायसाठी बस तिकडे येतात आणि आपलं बसस्टॉप बाजूलाच होतं. त्याच्यामुळे तिथे बसायला जागा नव्हती, तर आपण मागे बसलेलो. आणि मग आपण बसमध्ये बसलो आहे. तर ही पहिलीवाली आहे ना, ती नाही, त्याच्या बाजूची आहे ना, ती माझी सासू आहे. आम्ही जसं बसमध्ये बसलो, एकमेकांना मस्त टाळी वगैरे दिली, विचारपूस झाली आणि त्याच्यानंतर आम्ही लोक बसलो. आणि या लालपरीमध्ये आपण ट्रॅव्हल करत होतो. तर लालपरीमध्ये मला असं वाटलं कशी तरी बस असेल, पण नाही, बस खूप 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 छान होती, एकदम कम्फर्टेबल होती, जी मला आवडली पण खूप. आणि त्याच्यानंतर तिकडे ते USB चार्जर वगैरे सगळं होतं. म्हटलं थोड्या वेळानंतर मोबाईल चार्जिंग करते. त्याच्यानंतर आपण इथे पोचलेलो आहेत. पनवेल होतं ते. आणि पनवेलला आपण जरा काही खायला घेतलं, असंच टाईमपास काहीतरी पाहिजे ना खायला, त्याच्यामुळे. आणि हा टर्नल आला ना, मस्त असं वाटत होतं एकदम रात्र झाली. भर सकाळी असं वाटत होतं एकदम रात्र झाली. त्यानंतर आपली बस पुढे थांबली. खालापूरला फूड मॉल आहे ना, तिकडे आपली बस थांबली. पण इकडे असं सांगायचं म्हटलं की म्हणजे छान होतं, असं सिटिंग अरेंजमेंट वगैरे खूप छान होती. पण तिथे ना, तिकडे आम्ही मिसळपाव वगैरे घेतला, पण त्याची टेस्ट काय मला एवढी आवडली नाही. पूर्ण गोड गोड लागत होता आणि प्राईस पण खूप जास्त होती. त्याच्यामुळे इथून असं काय फारसं, आम्ही तेवढंच तिघांमध्ये 2 मिसळ खाल्ल्या आणि निघालो. आणि कांदा भजी घेतले. म्हटलं पुढे जाऊन कधी भूक लागली तर खाऊ. त्याच्यानंतर आपण हे सोलापूरला पोचलो. तुम्हाला दाखवते. पुढे गेल्यानंतर आहे ना, एक सोलापूरचा बोर्ड घेईल. आपली बस आहे ना, ती अपोजिट साईडला होती, त्याच्यामुळे पूर्ण हे दाखवता नाही आलं. आईला आवाज देते पण आईचं लक्षच नव्हतं. आणि नंतर आईने हाय तर केला आणि नंतर मला विचारते कोण होतं व्हिडिओ कॉलवर. म्हटलं व्हिडिओ कॉलवर नव्हता, असंच आपण व्हिडिओ काढतोय ना, त्याच्यासाठी. तर बघा, मी तुम्हाला बोलले ना, पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते दाखवते. तर आपण ह्या साईडला होतो, त्याच्यामुळे ते जास्त दिसलं नाही. आणि एक झालं की अक्कलकोट बसस्थानक, इकडे आपल्याला उतरायचं नाही आहे. म्हणजे अक्कलकोटलाच आपल्याला जायचं आहे, पण अक्कलकोट बस स्टॉप आणि मंदिर त्याच्या खूप पुढे आहे. तर बसवाल्याने तिथेच आधी थांबवलं, पण आम्ही म्हटलं की नाही, मंदिराकडे बस नाही. तर त्यांनी मंदिराचे घेतले 10-10 रुपये एक्स्ट्रा आणि पुढे नेऊन सोडला. खाली उतरल्याबरोबर जाम असं तहान वगैरे लागलेले, त्यामुळे मस्त
आम्ही उसाचा रस पिला आणि पुढे गेलं. तर तुम्हाला इथे रस्ता वगैरे शोधायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जिथे बस तुम्हाला उतरवते ना त्याच्या मागे आल्यानंतर तुम्हाला आपोआपच तिकडे बोलतील की रूम अवेलेबल आहे, हे ते असे करणारे ते लाईनीशीर माणसं उभेच असतात. तर आपल्याला सरळ सरळ आतमध्ये जात राहायचं आहे. आपल्याला तिथे खूप सारे निवासस्थान भेटेल, भक्ती निवास वगैरे, यात्री निवास हे सगळं होतं. तर मग इथे याच्या आधी आम्ही लोकांनी विचारलं ना, तर तिथे राहायला आपल्याला 750 रुपयामध्ये पण रूम आहे, 700 750मध्ये पण रूम आहेत. पण त्याचं जे वॉशरूम आहे ना ते कॉमन वॉशरूम आहे, सगळ्यांना एकच यूज करावं लागेल. तर त्याच्यामुळे थोड्या पुढे गेल्यानंतर आम्हाला यात्री भुवन म्हणून मिळालं. तर तिथे आम्ही थांबलो. तर तिथे 24 तासाचे 1000 रुपये होते आणि त्याच्यानंतर 1000 रुपये होते आणि वरती काय असं वेगळं काही चार्जेस वगैरे नाही. रूमच्या चाव्या त्यांनी आम्हाला दिलं. आम्ही लोक आतमध्ये गेलो आणि बघितलं तर रूम पण ओके होता. कुठे आपल्याला जास्त वेळ राहायचं होतं, फक्त कपडे सामान वगैरे ठेवायचं होतं. तर त्याच्यामुळे मग इथे आलं. तर हा रूम पण असा म्हणजे छान आहे, काही असं हे नव्हते, घाण वगैरे नव्हते, साफसुथरंच होतं. आपल्याला एक आपलं पर्सनल वॉशरूम भेटलं, कारण कॉमन वॉशरूम आपले आता कोण जास्त वापरतच नाही आणि आपण कम्फर्टेबलही नसतो तिकडे. तर आपण 6:30ला चेक इन केलं आणि आपण फ्रेश वगैरे होऊन, असं काय मनीधानी पण नव्हतं की कितीला निघायचं आहे, पण आम्ही अर्ध्या तासामध्ये फ्रेश वगैरे होऊन निघालो. तर येताना तुम्ही बघितलं होतं एवढा उजेड होता ना बाहेर, एकदम मस्त होतं. आणि आता जाताना तुम्ही बघसाल ना पूर्ण अंधार आहे, म्हणजे असं वाटतं की जसं काही किती रात्र झाली आहे, पण तेव्हा 7च वाजलेले. त्याच्यामुळे तिकडे बघितलं तर तिथे एक गणेश मंदिर होतं, तिकडे पण आपण पाया पडलेलो नंतर. आणि बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे ना, ते बघा तिकडे दाखवते ना, तिथे छत्रपती शिवाजी महाराज पण होते. छान वाटत होतं बघून. त्यानंतर आम्ही जरा फ्रेश वगैरे मस्त झालो आहे ना, तर आता सगळ्यांचा मूडही चांगला होता. तर आम्ही लोक मस्त पुढे चालत होतं. हे लोक मला हाय वगैरे करत होते. मी जास्त या व्लॉगमध्ये काय हे नाही केलं आहे. मी म्हणजे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ नाही काढत बसले, जसं जमेल तसं. त्यानंतर आपण आपल्या इथून जिथे आपल्याला, मी तुम्हाला बोलली ना की रूमसाठी माणसं उभेच असतात, तर तिकडे समोरच तुम्ही गेलात ना की तुम्हाला कुठे बघायची गरजच नाही, समोरच सगळं काही. तर त्यानंतर आपण आतमध्ये गेलो आणि हेच अशी नॉर्मली दुकान आहे जिथे आपल्याला सगळं भेटतं. तर मग मी काय केलं, आम्ही सगळ्यांनी चपला काढल्या आणि आमच्या चपलेचे जोडीमधली एक चप्पल उचलली, अर्ध्या या साईडला ठेवलं आणि दुसऱ्या त्या साईडला ठेवल्या. कारण काय, मंदिर म्हटलं की चप्पल चोरीला जातातच. काही विचित्र नग असे असतात ना की ते मंदिरात येऊ दे, कुठे येऊ दे, त्यांची सवय काय जात नाही. तर त्याच्यामुळे मी ती चप्पल वेगळी ठेवली. आतमध्ये आलो तर पुरुषांची लाईन वेगळी आणि स्त्रियांची लाईन वेगळी होती. तर त्याच्यामुळे आपल्याला इथूनच सगळं कॅप्चर करू शकत होतं. आतमध्ये मंदिराच्या इथे मोबाईल अलाउड नव्हता, कारण 1-2 जणं काढत पण होत्या ना, तर त्यांना खूप ओरडले. त्याच्यामुळे मी निखिलला म्हटलं की तू बाहेरूनच जे काही व्हिडिओ आहे ते काढ. आणि त्यानंतर आमचं दर्शन खूप छान झालं, एकदम मस्त झालं. त्यानंतर इथे असं म्हणतात की या वटवृक्षाच्या झाडाला तिथे ते हार बांधलेला असतो, त्या हाराला थोडासा झोका दिला तर आपण म्हणजे खूप चांगलं असतं. तर आम्ही लोकांनी तेही केलं आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथून मंदिर दाखवते बघा. खूप छान वाटत होतं, पूर्ण एकदम अंधारा, त्याच्यामध्ये ही लाईटिंग खूप भारी वाटत होतं. आणि त्यानंतर आपण सगळं बघितलं आणि खूप घाईघाई करत होते ते लोक. आम्हाला माहिती नव्हतं घाईघाई का करत होते, पण त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे आम्ही लोक जे जायला निघत होतो तर एका माणसाने आम्हाला सगळ्यांना उठवलं, आम्ही बाहेर गेलो. आणि या फोटोकडे तर एवढी गर्दी होती, फोटो फ्रेमच्या समोर ते फोटो काढायला एवढी गर्दी होती ना, त्याच्यामुळे मी म्हटलं चला आई 5 मिनटं, आई म्हणाली चल 5 मिनटं बसूया आपण इकडे. मग त्यानंतर बसलो, 51 वेळा स्वामींचं स्मरण केलं आणि बाहेर गेलं तसंच कळालं आरती चालू होते. मग आरती घेतली, प्रसाद घेतला. म्हणजे असं वाटलंच नव्हतं आरती वगैरे भेटेल, कारण आपण म्हणजे आम्ही तर काही विचार करून गेलो पण नव्हतं, पण कदाचित नशिबात होतं आरती भेटणं. तर आरती मिळाली आपल्याला, खूप भारी वाटलं. आरती पण छोटीशी अशी, म्हणजे 8 वाजता चालू झाली आरती, 8:20पर्यंत संपली. इथे बाहेर नंतर आलो आणि तो प्रसाद एवढा भारी होता ना, त्याची टेस्ट अजून पण तोंडामध्ये माझ्या फिरते. बाहेर आलो, हे असे मस्त स्वामींचे फोटो, छोट्या छोट्या मूर्त्या होत्या, धागे होते. आणि मग तिथूनच सरळ असा रस्ता होता बाहेर जायला. तर मग आपण तिकडचं सगळं बघितलं आणि मग नंतर बाहेर आलो. खूप छान वाटते.
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया, आज्ञे विना काळही न नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मार्केट वगैरे खूप छान होतं आणि तुम्हाला मी सांगितलं ना की बसमधून उतरल्यानंतर समोरच आपल्याला हा बोर्ड दिसेल. त्या बोर्डच्या आतमध्ये गेल्यानंतरच सगळे आपल्याला निवासस्थानं वगैरे दिसतील. तिथे आपल्याला कमी पैशामध्ये राहायलाही भेटेल. आणि इथे आजूबाजूला असे खूप मोठे मोठे बोर्ड वगैरे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणतं स्थान कुठे आहे, म्हणजे आपलं जेवायचं कुठे आहे, जेवायसाठी आपल्याला कुठे जायचं आहे, त्याच्यानंतर मग निवासस्थान कुठे भेटेल, हे सगळं तिकडे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या बोर्डमध्ये. आणि ते शिवस्मारक मगाशी आपण काढलेलं पण एवढं काय क्लिअर नव्हतं, पण इतकं छान वाटत होतं ना संध्याकाळी बघून. आणि आई आणि निखिल एकदम पुढे पुढे, निखिल तर माझ्यासोबतच होता पण त्याला लक्ष नव्हतं, आई आणि निखिल एकदम पुढे पुढे जात आहे. मी म्हटलं की तुम्ही कुठे चाललाय, तर म्हणाले की चल पुढे बघून येऊया. आम्ही पुढे राऊंड मारला पण काहीच नव्हतं, जस्ट एक पार्किंग होती, 4 व्हीलर वगैरे पार्क केलेलं. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आपल्या हातामध्ये जे काही आपलं देवाच्या पूजेचं सामान होतं ते सामान आपण ठेवायला वर चाललेलो आहेत आणि ते सामान आपण ठेवू आणि सामान ठेवून झाल्यानंतर काहीतरी खाऊ, कारण आपण आलो तेव्हापासून आपण काहीच खाल्लेलं नाही आहे. बसमध्ये जे काही स्नॅक्स वगैरे खायचे होते ते आपण खाल्ले पण त्याच्यानंतर काहीच आपण खाल्लेलं नाही आहे. आणि हे सगळं सामान निखिलने ठेवलं आणि आम्ही निघालो. खाली उतरल्यानंतर इथे वडापावची प्लेट होती, एक प्लेट 30 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे वडापाव येतात, पण ते म्हणजे असं आपण जेवायला बसलं तर सफिशियंट नाही आहे ते पोटासाठी. पण आपण आरतीमधून आलो, आपणच नाही खूप जण आले, त्याच्यामुळे मग प्रसादालयाकडे खूप गर्दी झालेली. त्याच्यामुळे एक पोटाला आधार म्हणून आम्ही लोकांनी 2 प्लेट वडापाव घेतले आणि ते खाल्ले, तर त्याच्यामुळे एक जरा पोटाला आधार मिळाला. आणि नंतर विचार केलो की नंतर प्रसादालयात जाऊया, कारण रांग इतकी मोठी होती ना काही सांगू नाही शकत. तर आम्ही तिथून बाहेर निघताच आम्हाला त्या हॉटेलवाल्यांनी सांगितलं की याच्या पुढे तुम्ही जासाल ना तर तिकडे आपल्या स्वामी समर्थांचं समाधी मठ आहे, तिथे एकदा तुम्ही जाऊन बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. तर आम्ही असंच बाहेर आलो आणि त्याच्यानंतर ऑटोवाल्यांना विचारलं की दादा तुम्ही नेसाल का तिथे, तर ते हो म्हणाले आणि त्यांनी प्रत्येक सीट 20 रुपये असं सांगितलं. तर मग आम्ही तिघं गेलो, तर आमच्या तिघांचे जायचे आणि यायचे असे म्हणजे 20-20 रुपये असे झाले. आणि म्हणजे एकाचे 40 रुपये समजून घ्या. आणि त्यानुसार आम्ही गेलो तिकडे आणि जाता जाता आपल्याला आंबेडकरांचं एवढं छान चित्र म्हणजे बघायला भेटलं ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान चित्र होतं आणि एवढं मोठं होतं ना की असं वाटत होतं साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासमोर. तिथून जाताना मला ती स्वामींची फ्रेम इतकी आवडली ना की खरंच घ्यायची खूप इच्छा होती, पण सध्या आपल्या घरामध्ये तेवढं मोठं मंदिर नाही आहे की आपण ते अफोर्ड करू शकतो. तर त्याच्यामुळे आपण थोड्या दिवसांनी रूम शिफ्ट केल्यानंतर आपण ती मूर्ती घेऊया. तर हे तुम्ही बघू शकतात, हे स्वामी समर्थांचं समाधी मठ आहे आणि खूप खूप छान. इथे रात्रीची लाईटिंग पण खूप छान वाटत होती. तर तुम्ही बघू शकता फोटोच्या बाजूलाच, व्हिडिओच्या बाजूलाच मी तुम्हाला एक चित्र दाखवले, सेम ॲज इट इज तसंच आहे आतमध्ये. आपलं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आहे. तिथे आपल्याला कशाचेही पैसे पे वगैरे करायचे नाही आहेत. आतमध्ये कॅमेरा अलाउड होता पण आम्हाला ते माहिती नव्हतं आणि आपण दर्शनासाठी गेले, प्रत्येक ठिकाणी आपण कॅमेरा घेऊन जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे मी ते अवॉइड केलं आणि ते बघून आपण पुढे आलेलो आहोत. पुढे मठामध्ये आपण परत आपल्या निवासस्थानी आलो. त्याच्यानंतर मी निखिलला विचारत होती, अरे स्वामी समर्थांची खूप मोठी अशी भव्य अशी मूर्ती आहे, ती दिसतच नाही. आम्ही खूप शोधलं, म्हणजे जे की आम्ही व्हिडिओ जेव्हा कॅप्चर करत होतो स्टार्टिंगला एंट्रन्सला तेव्हाच ते थोडंसं दिसत होतं, पण आमचं लक्ष तिथे गेलं नाही. म्हणून मी निखिलला बोलली, अरे ते दिसतच नाही. तर आम्ही 2-3 लोकांना इन्क्वायरी केली. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की आम्ही जिथे उभे आहे ना त्याच्या मागेच ते होतं. तर आम्ही त्याचाही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागलेली, तर आम्ही भोजनालयाच्या लाईनीत उभं राहिलेलं. तर तिथे अशा काही प्रकारची ताटं आणि एक वाटी मिळते. तर तिकडे त्याच्यामध्ये आपल्याला भात, भाजी, चपाती, डाळ भात सगळं मिळतं आणि आपलं पोट एकदम चांगलं भरतं. आपलं पोट भरून झाल्यानंतर आपण आपल्या जिथे आपण रूम घेतलो आहे तिथे चाललो आहोत आणि आजचा व्लॉग इथेच संपत आहे. थँक्यू सो मच.